आपण पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, अजून भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे वेगवेगळे महामानवांची नाव आहेत. त्यातल्या आपण चालू करूया भगतसिंग पासून. भगतसिंग बद्दल तुम्ही ऐकलेलं आहे? भगतसिंग इंग्रजांनी काय केलं होतं? भगतसिंगने काय केलं होतं? काय केलं होतं त्याने? इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता, बरोबर आहे. तर या भगतसिंगला इंग्रजांनी फासावर चढवलं. तुम्ही ऐकलंय कधी भगतसिंग आणि गांधीजींच्या बद्दल? गांधीजींनी भगतसिंगला फाशी दिली तेव्हा वाचवण्यासाठी काहीच केलं नाही वगैरे असं काय ऐकलंय? ऐकलंय ना? बरेच जण ऐकलं, मी पण ऐकलं होतं. मला ते खरं वाटायचं की गांधीजी आणि भगतसिंग पण जळायचे आणि त्यामुळे गांधीजींना असं वाटायचं की हा हिरो व्हायला नको, मी हिरो होतो, म्हणून भगतसिंगला फाशी झाली. तेव्हा गांधीजींनी त्याला विरोध केला नाही आणि फाशी द्यायला होतं असं म्हटलं. ऐकलं तुम्ही असं काही? असं चित्रपटात सुद्धा दाखवलं काही. तर पण जर खरी पुस्तकं तुम्ही अभ्यासली, भगतसिंगचा अभ्यास केला, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की भगतसिंगला सुद्धा माफी पाहिजे होती का? तर नको होती. भगतसिंग तुम्ही ऐकलंय की इंग्रजांना कधी माफी मागितली आहे? हे बघा, आपले जे कोणी शूरवीर होते ते गांधीजी असू द्या, भगतसिंग असू द्या, सुभाषचंद्र बोस असू द्या, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांना कधीही माफी मागितलेली नाही. एक शब्द त्यांनी की बाबा आम्हाला माफ करा, आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो वगैरे असं नाही म्हटले. तुरुंगात केले पण माफी नाही मागितली. पण या भगतसिंगला त्याचे वडील ते काय म्हणाले, भगतसिंगला फाशी होते, आपण काय करूया, त्याच्यासाठी माफी मागूया. आणि त्यांनी माफी पत्र लिहिलं आणि ते म्हणाले की ब्रिटिशांना देतो आणि सांगतो की बाबा याच्या पुढे भगतसिंग असं करणार नाही. भगतसिंगनी वडिलांना काय म्हटलं माहितीये, जर असं तुम्ही केलं बाप म्हणून तुम्ही माझ्यासाठी मेलात असं समजेल मी. असं भगतसिंगनी वडिलांना खडसावलं होतं. ते म्हणाले की जेव्हा मी हुतात्मा जाईल ना, तर या देशातले हजारो तरुण जागे होते. कोणी गांधींच्या आंदोलनात जाईल, कोणी सशस्त्र आंदोलनात जाईल, पण स्वातंत्र्य लढ्याची त्यांच्यात बीज अजून बळकट होती असं भगतसिंग म्हणाले. तरी पण महात्मा गांधी यांनी काय केलं, भगतसिंगला जी फाशीची शिक्षा सुनावली ती माफ करण्यासाठी अनेक पत्र दिली. त्या काळचे जे गव्हर्नर होते आयर्विन, त्यांना त्यांनी अनेक पत्र लिहिली. किती पत्र लिहिली? तर 6 पत्र दिली. त्याच्यात त्यांनी येशू ख्रिस्ताचं उदाहरण दिलं. तुम्हाला माहित आहे येशू ख्रिस्ताचा मृत्यू कसा झाला? शुळावर चढून झाला, बरोबर आहे. आणि ते शुळावर चढले तेव्हा येशू ख्रिस्त काय म्हणत होते, त्या काय शब्द होते त्याची माहिती तुम्हाला? की देवा यांना माफ कर, यांना माहित नाही हे काय करत आहे. म्हणजे जी क्षमा होती त्यांच्यामध्ये, करुणा किती भरलेली होती. आपण बघा तर जगातले जे कोणी महामानव झाले होते, येशू ख्रिस्त असू द्या, पैगंबर असू द्या, महावीर, बुद्ध, तुकाराम, ज्ञानेश्वर, यांच्यात करुणा खूप भरलेली होती. तर या येशू ख्रिस्ताचं उदाहरण ब्रिटिश जे ख्रिश्चन होते त्यांना त्यांनी लिहून दिलं की येशू ख्रिस्ताच्या क्षमेचा तुम्ही दाखला घ्या आणि भगतसिंगची फाशी देऊ नका भगतसिंगला आणि त्याचे जे साथीदार होते त्यांना. पण गांधीजींची अशी किती पत्र दिली? 6 पत्र. या 6 पत्रामुळे कदाचित भगतसिंगची फाशी थांबवू शकेल असं लोकांना वाटलं आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना पण वाटलं. त्यांनी काय केलं, ज्या दिवशी फाशी देणार होते त्याच्या पहिल्या दिवशीच रात्रीतून त्यांना फाशी दिली. सकाळी फाशी देणार होते दुसऱ्या दिवशी, त्याच्या पहिल्या दिवशी त्याला फाशी देऊन टाकली. आणि जेव्हा फासावर चढत होता तो, तेव्हाही तो काय म्हणत होता, वंदे मातरम आणि भारत माता की जय, हा तो तेव्हा म्हणत होता. तर हा भगतसिंग. तर एक लक्षात घ्या, हा जो गैरसमज पसरवणारे लोक आहेत ते हे लोक आहेत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात कधीच सहभाग घेतला नाही. ते काय करतात, गांधी विरुद्ध भगतसिंग, गांधी विरुद्ध पटेल, गांधी विरुद्ध बोस असं षडयंत्र लावतात, पण स्वतः कधीच काही काम करत नाहीत. कधी की गांधीजींच्यामुळे हे राष्ट्र एकत्र आलं आणि अस्पृश्यता निवारणाचं जे काम आहे गांधींचं, हे मला प्रचंड आवडतं असं भगतसिंग म्हणतो. आता या भगतसिंगचे वडील भगतसिंग गेल्यावर सुद्धा गांधींच्या आंदोलनात सहभागी होते. आता पुढचं एक उदाहरण घेऊया आपण, ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. तू मुझे भूल दो. तर हे जे नेताजी सुभाषचंद्र बोस होते ते त्या काळचे ICS ऑफिसर होते. म्हणजे आज IAS वगैरे असतात ना, त्या काळचे ICS होते. पण त्यांनी ती नोकरी सोडली. भारतातले टॉप 10 मधले एक होते आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. ते चित्तरंजन दास म्हणून क्रांतिकारक होते, त्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी काय केलं, आपलं स्वातंत्र्य लढा तीव्र केला. त्याच्या दरम्यान महात्मा गांधीपासून
स्टुडंटला घेतो. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल अनेकदा एक अपप्रचार केला जातो की ते एकमेकांचे शत्रू आहेत म्हणून. पण बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधी यांच्यात निश्चितच काही मतभेद होते, पण मनभेद नव्हते. मनभेद म्हणजे एकमेकांबद्दल खूप आदर होता त्यांना. जेव्हा सुभाषचंद्र बोस आहेत ना, गांधींच्या आश्रमात जायचे, त्या आश्रमामध्ये नियम होते, चहा चालत नाही, कॉफी चालत नाही, असं जेवलं पाहिजे, सूर्यास्ताच्या आधी जेवण झालं पाहिजे वगैरे वगैरे. पण सुभाषचंद्र बोस आल्यावर त्यांच्यासाठी स्पेशल सूट असायची. म्हणजे कस्तुरबा त्यांच्यावर आईसारखं प्रेम करायच्या आणि कस्तुरबा गुपचूप त्यांना कॉफी द्यायच्या. आणि गांधीजींना ते माहीत पडलं तरी ते हसत हसत दुर्लक्ष करायचे. तर हे जे सुभाषचंद्र बोस होते, त्यांना काय वाटलं की ब्रिटिश 150 वर्ष झाले, 100 वर्ष झाली आपल्या भारतात राहतात आहे आणि ते काही असे जाणार नाही, तर आपण काय करूया, ब्रिटिशांचा जो शत्रू आहे त्याला आपला मित्र करूया आणि त्याच्याद्वारे लढा देऊया. तर ब्रिटिशांचा शत्रू कोण होता, तर तो होता जर्मनी, हिटलर. तर हिटलरशी आपण संगनमत करूया आणि त्याच्याद्वारे आपण जपान, जर्मनी यांच्याद्वारे याच्याविरुद्ध लढूया. कोणाविरुद्ध, तर ब्रिटिशांविरुद्ध. पण सरदार वल्लभभाई पटेल होते, त्याला विरोध होता त्यांचा. ते म्हणाले की दुसऱ्या देशाचं सहकार्य करून आपण जर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवणार असू तर मग आपल्या देशातल्या लोकांना स्वातंत्र्याचं महत्त्व कळेल का, तर नाही कळणार. तर ते म्हणाले की आपल्या देशात जे काही स्वातंत्र्य मिळवायचं आहे ते आपल्या देशातल्या लोकांनी मिळूनच मिळवायचं आहे. आणि या संघर्षामुळे सुभाषचंद्र बोस जर्मनीत गेले, आपला देश सोडून, आणि त्यांनी तिथे आझाद हिंद सेना स्थापन केली. आणि आझाद हिंद सेनेच्याद्वारे ते लढायला लागले ब्रिटिशांच्या विरुद्ध आणि जर्मनीची, जपानची वगैरे मदत घेतली. पण त्या दरम्यान झालं काय की त्यांनी जी सेना स्थापन केली त्याच्यामध्ये 5 ब्रिगेड बनवल्या होत्या. महात्मा गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड. आता एखादा माणूस एखाद्या माणसाचा शत्रू असेल तर तो त्याच्या नावाची ब्रिगेड तयार करेल का, नाही करणार. पण नेताजी सुभाषचंद्र बोस हे शत्रू नव्हते, ते उलट गांधीजींना राष्ट्रपिता मानत होते, त्यामुळे त्यांनी ती ब्रिगेड तयार केली. ते काय म्हणाले, ते गांधींना म्हणाले की गांधींनी हे विविध जाती धर्मात विभागलेले राष्ट्र, जिथं 500पेक्षा जास्त राजे होते आणि ते लोकांचं शोषण करायचे, त्या सगळ्या लोकांमध्ये निर्भयता जागवली आणि लोकांना देशभक्ती जागून एकत्र केलं. तर त्यामुळे मी या गांधींना राष्ट्रपिता म्हणतो, कारण यांनी हे राष्ट्र घडवलं आहे. तर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी नेताजी सुभाषचंद्र बोस गांधींना राष्ट्रपिता म्हणाले. आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या मार्गाने लढेल आणि आझाद हिंद सेनेद्वारे जर मला यश मिळालं आणि स्वातंत्र्य मिळालं, पण ते पुढे कसं टिकवायचं ते मला माहीत नाही, तर ते मी या राष्ट्रपित्याच्या चरणी अर्पण करेल आणि पुढे ते प्रोसेस करतील. तर या सुभाषचंद्र बोसचा एका विमान अपघातात मृत्यू झाला आणि तो मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या तिकडे जर्मनीतच राहायच्या. तर त्या पत्नीला इथून त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि नियमित पालनपोषणासाठी, घर खर्चासाठी सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू यांनी पेन्शन सुरू केली, 500 रुपये महिना एवढी त्या काळातली. तर म्हणजे असं पण दाखवलं जातं की नेहरू आणि बोस हे एकमेकांचे शत्रू होते, पण खरं जर तुम्ही अभ्यास केला तर ते उलट एकमेकांचे खूप क्लोज फ्रेंड होते. आणि त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस हे पण हुशार होते, त्यांना एखादं पुस्तक वाचायचं असेल तर ते पंडित नेहरूंना पत्र लिहून कळवायचे आणि पंडित नेहरू त्यांना पाठवून द्यायचे. तर असे हे नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या सेनेमध्ये दर याच्यानंतर काय म्हणतात, भाषणानंतर महात्मा गांधी की जय ही घोषणा दिली जायची. पण याच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल त्यांना आणि गांधींना एकमेकांच्या विरुद्ध दाखवलं जातं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल पण एक पसरवलं जातं की सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान होऊ शकत होते, पण गांधींनी त्यांना होऊ नाही दिलं. ऐकलं आहे तुम्ही? तर याच्याबद्दल म्हटलं जातं. आणि पंडित नेहरूंना का पंतप्रधान केलं, तर बघा सरदार वल्लभभाई पटेल आहेत ना, तर त्यांना पंतप्रधान व्हावं यासाठी 1950ची निवडणूक लढावी लागली असते, 1952ची. पण त्यांचा मृत्यू कधी झाला माहिती आहे तुम्हाला? 1950मध्येच मृत्यू झाला त्यांचा. भारताची पहिली निवडणूक झाली 1952मध्ये. मग जर 52च्या निवडणुकीमध्येच ते नव्हते तर ते पंतप्रधान कसे होऊ शकतील? पण आपल्यामध्ये हा गैरसमज पसरवला जातो.
आणि जेव्हा देश स्वतंत्र झाला 1947मध्ये, तेव्हा तात्पुरतं पंतप्रधान पंडित नेहरूंना केलं होतं. तेव्हा काँग्रेस अध्यक्षासाठी निवडणुका झाल्या होत्या, पण ती निवडणूक अंतर्गत कमिटीची होती आणि त्या कमिटीमध्ये फायनल निर्णय गांधी देणार होते. ते फक्त नावाला मतं घेतली होती. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की पंडित नेहरू हे तरुण आहेत आणि जग त्यांना ओळखते, त्याच्यामुळं त्यांना आपण आत्ता ॲक्टिंग पंतप्रधान बनवूया, पण पुढचं जे निवडणूक होईल त्यानंतर जो कोणी पंतप्रधान आहे तो ठरेल. पण जेव्हा ती निवडणूक झाली फायनल, तेव्हा पंडित ना महात्मा गांधी जिवंत होते ना पटेल जिवंत होते. तर हे सरदार वल्लभभाई पटेल आहेत ना, यांनी लिहून ठेवलेलं आहे की मी जर मला गांधी भेटले नसते ना तर मी फक्त बॅरिस्टर वल्लभभाई पटेल राहिलो असतो, पण गांधी भेटले आणि मी सरदार झालो. तर हे सरदार वल्लभभाई पटेल आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर, म्हणजे सर्वोच्च पद पहिलं पंतप्रधान आणि दुसरं उपपंतप्रधान, त्या पदावर होते ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर डॉक्टर बाबासाहेब आणि आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये अनेकदा संघर्ष दाखवला जातो की गांधी आणि आंबेडकर एकमेकांचे शत्रू दाखवले जातात. तर बघा असं काही नाही आहे, उलट आंबेडकर आणि गांधी यांना एकमेकांबद्दल मतभेद असले तरी मनभेद नव्हते. आंबेडकरांचं जेव्हा लग्न ठरलं तर त्यावेळेस त्यांनी गांधींना पत्रिका द्यायची इच्छा व्यक्त केली होती, पण तेव्हा गांधीजी जिवंत नव्हते आणि त्यांनी त्यांच्या जो PA होता त्याला पत्रिका दिली पॅरेलालला आणि ते म्हटले गांधीजी आज जिवंत असते तर त्यांना हे लग्न आवडलं असतं. त्यांचं लग्न हे आंतरजातीय असतं. आपण जर कोणी सैराट किंवा असे चित्रपट बघितले असतील तर त्याच्यामध्ये बघा जाती भेदापायी लोक आपल्या मुलांचे खून करतात जर आंतरजातीय लग्न केले तर त्या काळात तर किती भयानक परिस्थिती असेल, पण त्या काळातही गांधीजी म्हणायचे की मी अशाच लग्नात उपस्थित राहील जिथे आंतरजातीय लग्न आहे. तर या भूमिकेमुळे खूप मोठमोठे बदल घडले. तर आता बघा पुढची गोष्ट बघूया आपण. तर आंबेडकर यांना संविधान समितीमध्ये घ्यावं यासाठी गांधींनी शिफारस केली होती. अजून महिलाही आपल्या संविधान समितीमध्ये नव्हत्या, त्यांना घेण्यासाठी पण गांधींनी शिफारस केली होती. आणि बघा आपण महिला दिन कधी साजरा करतो? 8 मार्च. तो का साजरा करतो माहिती आहे तुम्हाला? आपल्या आधी काही देशांना स्वातंत्र्य मिळालं पण तिथे लोकशाही आली नव्हती. तर ही जी लोकशाही आली, म्हणजे लोकशाही आली होती पण महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तर महिलांनी त्यासाठी आंदोलन केलं आणि त्यांना फार आत्ता मतदानाचा अधिकार भेटला 1965 वगैरे. पण गांधीजीमुळं आपल्या भारत स्वतंत्र झाला, त्यासोबतच महिलांना मतदानाचा अधिकार भेटला. तो का भेटला? कारण गांधीजींचं जर आंदोलन बघाल ना, इतर कुठल्याही देशाचं आंदोलन बघा, तिथं तुम्हाला महिलांची एवढी संख्या दिसणार नाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये. पण गांधींच्या आंदोलनामध्ये सर्वाधिक महिला सहभागी होत्या आणि त्याच्यामुळे महिलांना मतदानाचा अधिकारसुद्धा भेटला सोबत. तर आपल्या देशामध्ये महिलांना चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं जायचं, पण गांधीजींनी त्यांना बाहेर काढलं. आणि स्वातंत्र्य लढ्यात बघा तुम्ही तुम्ही जर बघितलं इंटरनेटवर तर त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, फोटोज पण आहेत. तर महिला मोठ्या प्रमाणात होत्या, नाहीतर त्या काळात महिलांना फक्त चूल आणि मूलपुरतं मर्यादित ठेवलं जायचं. पण गांधीमुळं हा बदल घडला आणि आज महिला जे आपण शिकलेल्या वगैरे बघतो त्याच्यात महात्मा फुले, महात्मा गांधी आणि यांचं योगदान आहे. त्यामुळं आज बघा जेवढी मुलांची संख्या दिसते तेवढीच मुलींचीसुद्धा संख्या दिसते. आता बघा अजून एक गैरसमज पसरवला जातो की आपल्याला स्वातंत्र्य लवकर भेटलं असतं पण गांधीमुळे उशीर झाला. पण बघा गांधी भारतात आले 1915 ते 20च्या दरम्यान आणि त्यानंतर 17 वर्षातच स्वातंत्र्य भेटलं. त्याच्या आधी किती लढे दिले आपण? 100-150 वर्ष लढे दिले, स्वातंत्र्य भेटलं नाही. उलट गांधीजीमुळं काय झालं, हा लढा तीव्र झाला आणि लोकांना स्वातंत्र्य मिळालं. खरं तर असहकार चळवळ जेव्हा झाली 1915 ते 20च्या दरम्यान तेव्हा स्वातंत्र्य मिळालं असतं, पण काय झालं त्या दरम्यान त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. एक पोलीस चौकी आपल्या लोकांनी जाळली गांधींच्या सोबत जे चळवळीत होते त्यांनी, आणि गांधीजींना ते कळवण्यात आलं. तर गांधीजी म्हणाले की इन विच डायरेक्शन, कुठल्या दिशेने चाललं आहे. आणि 7 दिवसात स्वातंत्र्य मिळणार होतं. तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलं आहे की आता आम्हाला देश कधी सोडून जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती असहकार चळवळीच्या दरम्यान. पण गांधीजी म्हणाले की कुठल्या दिशेला चाललो आहे, आपले लोक अजून स्वातंत्र्यासाठी तयार नाही आहेत. आणि त्यामुळे त्यांनी 20 वर्ष अजून जास्त लढा दिला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर हे जे आहे हे वेळ घेतल्यामुळे आता 70 वर्ष झाली, आजही आपला देश मजबूत आहे. ते कशामुळे? तर त्या काळी आपण अहिंसक लढा दिला त्याच्यामुळे.
आपल्यासोबत जे देश स्वतंत्र झाले, आपल्या आधी आपल्या थोड्यानंतर, ते उद्ध्वस्त झाले. आत्ता नेपाळमध्ये काय झालं बघा, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांना पळून जावं लागलं. पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला फाशी दिली गेली. पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. अजून तुम्ही कुठलाही देश घ्या तर सगळ्या देशामध्ये, बांगलादेशमध्ये हे झालं, सगळीकडे झालं, पण भारत अजूनही सुरक्षित आहे. आपल्यावर कोणी अचानक हल्ला करतं का? अचानक काही होतं का इथे? तर का हे सगळं झालं? तर गांधींनी लोकांच्या मनामध्ये अहिंसा जागवली. ते काय म्हणाले, मी पळूनही जाणार नाही आणि समोरच्यावर हातही उचलणार नाही. तर लोक कन्फ्यूज झाले, करायचं तर करायचं काय? कारण इंग्रज काय करायचे, आपण भाला घेऊन गेलो ते तलवार घेऊन यायचे, आपण तलवार घेऊन गेलो तर ते बंदूक घेऊन यायचे. तर त्यांच्याकडे आपल्यापेक्षा मोठी सामग्री होती आणि त्याच्यामुळं त्यांचं जगावर राज्य होतं. पण या अहिंसेचं करायचं काय त्यांना समजायलाच तयार नाही. कारण एवढी लाखो लोक माझ्यासमोर आहेत, ते माझ्यावर हातही उचलत नाही आहे आणि पळूनही जात नाही आहे. तर काय करू? तर शेवटी त्यांना स्वातंत्र्य द्यावं लागलं. कारण या लाखो लोकांनी जे अहिंसकप्रमाणे पुढे जातात त्यांनी जर एक दगड उचलला तरी इंग्रज संपले असते. पण त्याच्यात ह्या हिंसेमुळे जर हे झालं असतं तर आपापसात हिंसा करून आपण संपलो असतो. तर बघा, हे झालं स्वातंत्र्य गांधीमुळे उलट लवकर मिळालं. गांधीजी नसते ना तर आपल्याला स्वातंत्र्य थोडं उशिरा का होईना 1947ला भेटलं, ते 1960ला भेटलं असतं किंवा 75ला भेटलं असतं. पण काय झालं असतं, आपल्या इथं लोकशाही राहिली नसती. आता मी पुण्यातून सांगलीला आलो तर इथे सांगलीत येताना पण मला पासपोर्ट लागला असता आणि इथलच्या राजाची परमिशन लागली असती. प्रत्येक ठिकाणी एक संस्थानिक आणि राजे रजवाडे होते आणि त्या ठिकाणी त्याची परमिशन लागायची आणि ते जनतेचं शोषण करायचे. पण गांधीजीमुळं लोकशाही आली आणि आपल्याला आता कोणी आहे का राजा? तुम्हाला नाही आहे ना कुठे राजा. आपल्याला आपण निवडून देतो, तो पंतप्रधान बनतो. तर हे जे झालं ते गांधीजीमुळे झालं. आता बघा, एक अजून एक गैरसमज पसरवला जातो 55 कोटीबद्दल. आता एखादं कुटुंब आहे, 10 भाऊ आहेत त्याच्यामध्ये, आणि एखादा भाऊ सतत भांडण करतोय, बाकीचे सगळे एकत्र राहायचं म्हणतात ते, पण एक भाऊ सतत काही ना काही खोड्या काढतोय आणि एकत्र राहायचं नाही म्हणतो. तर त्याला काय केलं त्या कुटुंबातल्या काही भावांनी मिळून की त्याला म्हटलं की तू तुझं वेगळं राहा, बाकी आम्ही 9 भाऊ एकत्र राहतो. तर पाकिस्तान हा जिन्नामुळे वेगळा करावा लागला आपल्याला आणि त्याला छोटंसं एक हे केलं. पण जेवढे 9 भाऊ आहेत बाकीचे ते एकत्र राहिले. म्हणजे आपल्या भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध सगळे राहतात. पाकिस्तान हा छोटासा वेगळा बनला पण आपण सगळे एकत्र राहिलो. आणि असे अनेक मुस्लिम होते जे म्हणत होते की आम्हाला पाकिस्तानमध्ये नाही जायचं, आम्हाला वेगळा देश नको, तर ते भारतातच राहिले. अनेक हिंदू होते ते म्हणायचे की आम्हाला दुसरा वेगळा देश नको. तर या सगळ्यामुळे आपला भारत आहे ना, हा कुठल्या धर्माचं राष्ट्र नाही बनला. आणि जे धर्माचं राष्ट्र बनलं तर ते काही काळात उद्ध्वस्त झालं. पाकिस्तान काय झालं, काही काळात 2 तुकडे झाले. आणि आपलं जर असं धार्मिक राष्ट्र बनलं तर आपल्या देशातही शेकडो तुकडे होतील. आपण एका धर्माला बाहेर घालवलं नंतर दुसरा धर्म येईल, त्याला बाहेर घालवावं लागेल. आणि असं करत करत आपण आपापसात जातीची भांडणं करू आणि त्याच्यात हा देश काय होईल, उद्ध्वस्त होईल. तर एक तर द्वेष टिकतो नाही तर देश टिकतो. तर आपल्याला आपापसात प्रेम वाढून हा देश टिकवला पाहिजे. आणि याच्यामध्ये महात्मा गांधींचे विचारच आपल्याला तारू शकतात. तर हे जे महात्मा गांधी आहेत त्यांनी फाळणी होऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण जिन्ना आणि इथालचे जे काही संघटना होत्या, हिंदुत्ववादी आणि मुस्लिम संघटना, तर या लोकांनी जे काही देशात द्वेष पसरवला एकमेकांच्या विरुद्ध, तर त्याच्यामुळं फाळणी करावी लागली. पण त्याच्यात पाकिस्तान हा छोटासा देश वेगळा करण्यात आला. पण हे 98% जे लोक आहेत ते एक राहिले आणि आपला भारत देश बघा, 70 वर्षात आपला भारत देश कुठून कुठे गेला, म्हणजे चंद्रावर पोहोचला. पण पाकिस्तानात आजही द्वेषच चालू आहे. त्यांनी काय केलं, धर्माला जास्त महत्त्व दिलं माणसांपेक्षा आणि त्याच्यामुळं तिथं सतत भांडणं होत राहिली. आणि इथे आपल्या इथे आपण विज्ञानाला महत्त्व दिलं. आपल्या इथे शिक्षण संस्था उभारल्या, IIM, IIT आणि वेगवेगळ्या. आपण ते जगात बघतो ना, गुगलचा CEO किंवा मायक्रोसॉफ्टचे CEO हे भारतीय आहेत. तर ते कुठे शिकलेले आहेत, तर भारतीय शिक्षण संस्थांमध्ये शिकलेले आहेत. पाकिस्तानचं कोणी आहे का तिथे? नाही आहे. का तर आपल्या देशामध्ये आपण कुठल्याही धार्मिक जातीय संघटना वाढवण्यापेक्षा देशात शिक्षण संस्था कशा मजबूत होतील, हॉस्पिटल, कॉलेजेस कसे चांगले होतील हे बघितलं. तर ते महत्त्वाचं आहे. तर बघा, फाळणी जेव्हा झाली त्याला गांधीजींनी विरोध केला शेवटपर्यंत. पण जिन्ना
आणि इकडच्या हिंदुत्ववादी संघटना यांच्यामुळे ती झाली. आणि त्याच्यावर सह्या कोणी केल्या तर सगळ्यात पहिली सही आहे सरदार वल्लभभाई पटेलांची, दुसरी सही आहे पंडित जवाहरलाल नेहरूंची, मौलाना आझादची, लॉर्ड माउंटबॅटनची आणि जिन्ना आणि तिकडच्या काही लोकांची. तर ही जी फाळणी झाली तर या फाळणीला शेवटपर्यंत विरोध गांधींनी केला, पण त्याला यांनी जुमानलं नाही आणि शेवटी त्यांनाही करावं लागलं वेगळं, कारण तो भाऊ खूपच त्रास देत होता. आणि पण आजही लोक काय करतात, गांधींना फाळणीचा भागीदार मानतात. पण सरदार वल्लभभाई पटेलांचं एक पत्र आहे, सरदार वल्लभभाई पटेलांनी गांधीजींना एक पत्र लिहिलेलं आहे की गांधीजी आम्हाला माफ करा, आम्ही तुमची परवानगी न घेता फाळणीला परवानगी दिली, पण काय आहे की एखादा अवयव जर त्याच्यामध्ये कॅन्सर असेल तर तो अवयव कापणं योग्य आहे, पण अख्ख्या देशात तो पसरू न देणे कॅन्सर हे योग्य आहे, त्यामुळं आम्हाला ते करावं लागलं, असं सरदार वल्लभभाई पटेलांनी गांधींना पत्र लिहून कळवलं. तर बघा, फाळणीला विरोध गांधींनी, खान अब्दुल गफ्फार खान आणि अनेकांनी केला, पण शेवटी ते जर ऐकतच नव्हते त्यामुळे आपल्याला करावं लागलं. पण आता आपल्याला काय कर्तव्य आहे आपलं, की हा जो देश आहे, जे आपण 9 लोक म्हणजे 90% जो देश आहे, 10% तिकडे गेले, पण 90% लोकांनी एकत्र राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आता मणिपूर आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे चालू आहे की बाबा आपला देश अजून विभागला जाऊ शकतो, तो नाही विभागायचा असेल तर आपल्याला गांधीजी वाचले पाहिजेत आणि ते आचरणात आणले पाहिजेत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी या सगळ्यांचं स्वप्न होतं की हा देश हा कुठल्या एका धर्माचा नसला पाहिजे, हा सगळ्यांचा असला पाहिजे, ना हिंदू राष्ट्र, ना मुस्लिम राष्ट्र, ना ख्रिश्चन राष्ट्र, हा कोण कसला राष्ट्र असला पाहिजे तर सगळ्यांचं राष्ट्र. गांधीजींनी जेव्हा सांगितलं की विलायती कपड्यांची होळी करा आणि खादी स्वीकारा, तर आपल्या देशातले कोट्यावधी लोक त्यांनी विलायती कपडे सोडून दिले. ते पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल हे सुद्धा आधी विलायती कपडे घालायचे, पण गांधींच्या एका आदेशावर त्यांनी ते सोडून दिलं. तर हे जे वल्लभभाई पटेल असू द्या किंवा नेहरू असू द्या किंवा देशातले हजारो लोक आहेत, यांनी का सोडलं ते, कारण गांधींचा तो करिश्मा होता. आज आपण कोणाला सांगितलं की असं असं करा, आपल्या घरातले लोक तरी ऐकतील का, तर नाही ऐकत लवकर. गाव सोडून द्या, गांधींना देश ऐकायचा पूर्ण. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं खादी चालू करा, तर चरखा जेव्हा चालू केला ना तर आपल्या प्रत्येक घरात रोजगार मिळायला लागला. आणि इंग्रजांची जी मिल होती ती मिल बंद पडली. काय करायचे इंग्रज, आपल्याकडून 10 रुपयाला कापूस घ्यायचे, तिकडे त्याच्यावर 10 रुपयाने प्रोसेस करायचे आणि तेच कापड आपल्याला 100 रुपयाला विकायचे, म्हणजे मध्ये 80 रुपये ते खायचे. तर 10 रुपये कापड घेतलं, 10 रुपये खर्च केला, 20 रुपये त्यांचं टोटल हे झालं, पण ते वरती 80 रुपये स्वतः कमवायचे. गांधीजींनी ओळखलं की बाबा हे असं आपलं शोषण करत आहेत आणि आपल्याकडून चुकीच्या पद्धतीने ते पिकवून घ्यायचे, गरज नाही तरी पिकवून घ्यायचे. तर गांधीजींनी जे चंपारण्य आंदोलन केलं, नीळ पिकवणार नाही आम्ही, तर ते त्यासाठी. आणि खादी जी दिली तर त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळाला आणि त्याच्यामुळे झालं काय माहिती आहे का, की त्यांचे रोजगार बंद झाले, ती मिल बंद पडली. गांधीजी जेव्हा गोलमेज परिषदेत गेले होते ना तर त्यावेळेस ते गरीब वस्तीत राहायला गेले. गरीब वस्ती म्हणजे तिथलच्या कामगारांची वस्ती, पण तेव्हा ते त्यांचा जो इंटेलिजन्स ब्युरो होता, पोलीस, तर त्यांनी सांगितलं की गांधीजींना तिथे पाठवू नका, ते कामगार त्यांचा खून करू शकतील. कुठले कामगार, तर इंग्लंडचे कामगार. का, तर गांधीजींमुळे तिथलच्या कामगारांचे रोजगार गेले होते. 5000 कामगार बेरोजगार झाले होते आणि हे लोक गांधींचा खून करू शकतील असं त्यांना वाटलं. पण गांधीजी म्हणाले मी जाणार, त्यांचे जे काही गैरसमज असतील असू द्या आणि त्यांना जर खून करायचा असेल तरी करू द्या, पण मी त्यांच्यासोबत संवाद करणार. आणि ते तिथे गेले, पण ते कामगार त्यांच्यासोबत त्यांनी हात मिळवला आणि ते म्हणाले की आम्ही तुमच्यामुळं बेरोजगार जरी झालो असलो पण तुम्ही देशातल्या लाखो लोकांना रोजगार दिला आहे, तुमच्या पददलितांना वर आणलं आहे, याच्यामुळे आम्ही तुम्हाला सलाम करतो गांधीजी, आणि तुम्ही इथे आलात, आम्हाला तुम्ही येशू ख्रिस्ताचा अवतार वाटता, असं ते त्यांना म्हणाले. तर हा गांधी जेव्हा फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये जिथं कुठं जायचे ना तर रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही राहायची, एवढी गर्दी व्हायची. यूट्यूबवर बघा तुम्ही, ज्या देशाच्या विरुद्ध ते लढत होते, जे चर्चिल त्यांचा प्रचंड द्वेष करायचा. चर्चिल म्हणाला की या गांधीला आहे ना तुम्ही आफ्रिकेतच मारून टाकायचं होतं, आणि ते जर मारून टाकलं असतं तर आपलं भारतावरच नव्हे तर जगावर अजून अनेक दशकं स्वातंत्र्य टिकलं असतं, आणि या भारताला स्वातंत्र्य देऊ नका, जर दिलं तर याचे 500 राजवाडे आणि जाती धर्म सगळं उद्ध्वस्त करून टाकतील आणि आपण जिम्मेदार असू त्या, कारण आपल्यामुळं ते एकत्र राहतात ते आता तरी. तर तेव्हा गांधीजी म्हणाले जो काही गोंधळ असेल तो आमचा असेल, पण तुम्ही इकडून आधी निघून जा. आणि
आपला देश त्यानंतर 70 वर्षात तुटला नाही. का तुटला नाही? कारण गांधींनी जोडून ठेवलं. नाहीतर आपले एवढे भेद आणि एवढ्या जाती धर्म आहेत की काही दिवसात तो तुटला असता. आणि अनेकांनी ते म्हटलं होतं, पण गांधीमुळं ते आपण एकत्र राहिलो. म्हणजे काय होतं, आधी गांधींच्या आधी बघाल तर एका ठराविक जातीचं धर्माचं वर्चस्व होतं, उच्चवर्णीयांचं वगैरे. पण गांधी आले, गांधी म्हणाले की स्वातंत्र्य सगळ्या जाती धर्मांचं आहे आणि ते सगळ्यांना मिळालं पाहिजे. तर त्याच्यामुळे गांधींना ते विरोध करायला लागले काही लोक. गांधी कुठल्याही जाती धर्माच्या विरुद्ध नव्हते, पण ते म्हणायचे की सगळ्यांना समान अधिकार मिळाले पाहिजेत आणि कुठल्या जाती धर्माचं वर्चस्व नाही राहिलं पाहिजे. तर याच्यामुळे त्यांचा खून करण्यात आला. ज्ञानेश्वरांना ज्यांनी त्रास दिला, महात्मा फुलेंवर ज्यांनी शेण फेकलं, ज्यांनी तुकारामांची गाथा बुडवल्या आणि ज्यांनी महावीरांना बुद्धांना त्रास दिला, अशा लोकांनी गांधींचा खून केला. आणि तो खून का केला? कारण गांधींनी आपल्यासारख्या सामान्य माणसाला नेतृत्व दिलं, त्यांच्यातून योद्धे घडवले. आणि काही लोकांची अशी इच्छा होती की आम्ही राज्य करणार आणि तुम्ही फक्त शिकायचं नाही, काही करायचं नाही, तुम्ही आमच्या खाली राहायचं फक्त. तर या लोकांनी गांधींचा खून केला. गांधींच्यामुळं काय झालं तर सगळ्या जाती धर्मांना मंदिरं उघडी झाली. म्हणजे बघा, पांडुरंगाचं मंदिर आपलं, तर ते इतर जाती धर्मांना उघडं नव्हतं, पण गांधीमुळं ते ओपन झालं. आणि अशी शेकडो मंदिरं आहेत देशामध्ये. तर ही गांधीमुळं ओपन झाली आणि सगळ्यांना दर्शन घेता यायला लागलं. याच्यामुळे गांधीवर पुण्यात पहिला हल्ला केला 1934मध्ये. त्यांना म्हटले तुम्ही स्वातंत्र्य लढा, तुम्ही हिंदू मुस्लिम ऐक्य करा, आमचा काही त्याला विरोध नाही, पण तुम्ही हे जे अस्पृश्यता निवारण पाळू नका आणि सगळ्या जातींना एकत्र करा म्हणताय आणि कुठली जात श्रेष्ठ नाही कनिष्ठ नाही म्हणताय, तर ते थांबवा, असं गांधींना म्हणण्यात आलं. आधीच या लोकांनी महात्मा फुलेवर पण हल्ला केला होता, पण गांधींना काय झालं, कोट्यवधी लोकांचा पाठिंबा मिळाला आणि त्याच्यामुळं त्यांची हत्या गोडसेंनी केली. छोटीशी गोष्ट, गांधीजींना आहे ना सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रश्न केला होता आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी, की बाबा गांधीजी तुमचं जे भाषण असतं त्याच्यामध्ये, म्हणजे आता बघा काही लोकांची भाषणं असतात त्याच्यात मध्येच ते हसवतात, मध्येच ते मंत्रमुग्ध करतात, मध्येच ते भाषणात रडतात आणि बऱ्याच गोष्टी करतात आणि लोक मंत्रमुग्ध होऊन जातात. अशी काहींची भाषणं होती, पण त्या भाषणात लोक ऐकतात, एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात. पण तुमच्या भाषणात अनेक लोकांना ऐकू पण जात नाही आणि मोनोटोनियस असतं तुमचं, तर तरी पण कोट्यवधी लोक का फॉलो करतात? म्हणजे तुम्ही म्हटलं खादी टोपी घाला, तर सगळ्यांनी जगात म्हणजे देशभर खादी टोपी घातली. तुम्ही म्हटलं मीठ उचला, तर देशभर जिथं कुठं समुद्र किनारे आहेत तिथं मीठ उचललं लोकांनी. तर असं का बरं? आणि आमच्या भाषणाला जरी आले लोक, म्हणजे सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, पटेल यांची भाषणं खूप भारी व्हायची, पण तिथं त्यांचं भाषण संपल्यावर लोक घोषणा काय द्यायचे, जवाहरलाल नेहरू की जय नाही म्हणायचे किंवा पटेल की जय नाही म्हणायचे, सगळे म्हणायचे महात्मा गांधी की जय. तर त्यावेळेस गांधीजी म्हणाले की बाबा मी जे आचरणात आणत नाही ते लोकांना सांगत नाही आणि त्याच्यामुळे लोकात तो बदल घडत असावा. तर त्याबद्दलचीच एक गोष्ट आहे की गांधींना जगभरातले लोक भेटायला जायचे. जसं की चार्ली चॅप्लिन सांगितलं मी, आईन्स्टाईन आणि वेगवेगळे. तर त्याच्यात एक महिला होती, ती पण त्यांना भेटायला गेली. तिचा लहान मुलगा होता, तो खूप त्रास द्यायचा तिला की बाबा तो गूळ खायचा सतत आणि पोटात जंत व्हायचे त्याला. तर ती म्हणाली की तिने आधी त्याला समजावून सांगितलं, मारलं, परत त्याच्या वडिलांनी मारलं. गावातला जो भाई म्हणायचे त्याने त्याला समजावलं, ओरडलं, मग पोलिसांनी ओरडलं, पण तो काय ऐकायचा नाही. तर पण तो महात्मा गांधी की जय वगैरे म्हणायचा. तर त्यांना वाटलं की बाबा आपण महात्मा गांधींना भेटून त्यालाबद्दल सांगूया आणि ते समजावतील याला. आता एवढा मोठा महात्मा गांधी काय म्हणजे त्यासाठी वेळ देईल का? पण त्यांनी ऐकलं होतं की गांधीजी सगळ्यांना वेळ देतात आणि हे करतात. तर ती एका लाईनमध्ये थांबली, जिथे गांधींना भेटण्याची लाईन होती आणि तिथे सगळे टाटा बिर्लासारखी लोकं पण त्या लाईनमध्ये, नेहरू पटेलसारखी पण, आणि ही सामान्य महिला, आणि त्या लाईनमध्ये तिचा नंबर आला आणि तिने गांधीजींना सांगितलं की गांधीजी मी असं याला सांगा ना थोडं समजावून. तर गांधीजींना लहान मुलं प्रचंड आवडायची. ते त्याच्याशी खेळले, 2 मिनटाचा वेळ द्यायचे, ते 5 मिनटं खेळले त्याच्याशी. चरखा चालवत ते उत्तर द्यायचे. चरखा बाजूला ठेवला आणि ते मस्त खेळले त्याच्याशी. नंतर त्याला ते म्हणाले की तुम्ही पुढच्या आठवड्यात या, आत्ता मी नाही सांगत त्याला. तर ती परत पुढच्या आठवड्यात आली. 3 तास थांबून परत रांगेत थांबून तिने गांधींना विचारलं की आता सांगा तुम्ही. तर गांधीजी परत 5 मिनटं खेळले आणि त्याला सोडून दिलं. असं 3दा झालं. तर ती म्हणायची हे गांधीजी असं काय करतात? ते मी तर सामान्य महिला आहे, माझा वेळ तेवढा महत्त्वाचा नाही आहे, पण गांधीजींना भेटायला एवढे जगातले मोठमोठे लोक येतात आणि
एवढं मोठं काम करतात, त्यांनी कशाला मला एवढं आहे, आणि खेळायचंच आहे तर तेवढं सांगावं त्यांनी, पण सांगायला काय जातं आहे त्यांचं. पण हे 3दा झालं. शेवटी 4थ्यांदा ती कंटाळून आली आणि म्हटली की याच्या पुढे जर यांनी नाही सांगितलं तर मी काही येणार नाही इथे, मनात म्हटली ती. आणि ती भेटायला गेली आणि त्या दरम्यान 4थ्या आठवड्यात गांधीजींनी नेहमीप्रमाणे त्या मुलाशी खेळले आणि त्याला समजावून सांगितलं. आता ती म्हटली की एवढ्या लोकांनी समजावून सांगितलं, त्याने ऐकलं नाही, तर गांधीजींचं काय ऐकेल तो. आणि तिने 1 आठवडा म्हणाले, 1 आठवडा त्याने नाही खाल्लं. ती म्हटली की 1 महिना बघूया आपण थांबून. 1 महिना थांबली आणि 1 महिन्यात त्याने असं काही केलं नाही. आणि हे बघून ती आश्चर्यचकित झाली. पण ती म्हणाली तर गांधींनी सिंपल सांगितलं, जे पहिल्या वेळी पण समजावून सांगू शकले असते. मग असं का घडलं बरं? कारण गांधीजी तोपर्यंत स्वतः गोड पदार्थ खात होते आणि हे गोड पदार्थ त्यांनी सोडले. ते स्वतः साखर गूळ खात होते, तर ते आधी स्वतः सोडले, मग लोकांना सांगितलं. तर गांधीजी जे सांगायचे ते लोक काय ऐकायचे? त्यांनी खादी घातली, स्वतः घातली, मग लोकांना सांगितलं. ते लोकांना म्हणाले की साधे राहा. साधे राहणं का लोकांनी स्वीकारलं? कारण मी जर सूटबूट घातला आहे आणि मी लोकांना सांगतोय की तुम्ही साधं राहा, लोक ऐकतील का? नाही ऐकणार. तर बोले तैसं चाले, ऐसं जे व्यक्तिमत्व होतं ते गांधीजी होते.